हॅलो मित्रांनो, आज आदिवासी दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन। तर आज आपण पालघरचे सगळे व्ह्यू वगैरे बघणार आहेत। पालघर जिल्हा हा देखील आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झाला आहे। तर इथे किती लोकसंख्या आहे त्याप्रमाणे ते कशा प्रकारे सेलिब्रेट करतात आदिवासी दिन, तर हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आदिवासी समाज म्हणजे हा समाज एक असा वेगळा समाज आहे की त्यांनी त्यांच्या रूढी परंपरापासून जे त्यांची संस्कृती आहे त्यांनी जपून ठेवले आहेत। त्यांचं नृत्य सांगा, त्यांचं संगीत सांगा, त्यांच्या कला सांगा, त्यांच्या वारली पेंटिंग सांगा, अशा प्रकारे मी तुम्हाला सगळे त्यांचे व्ह्यू दाखवेल। आणि आज आपल्याला भरभरून माहिती मिळणार आहे की आदिवासी समाजाबद्दल की ती समाज पहिले कशी होती आणि ती आतापर्यंत गेन झाली आहे, पण ती कशा प्रकारे गेन झाली आहे, परत ते त्यांच्या त्या परंपरा त्यांनी कशा आतापर्यंत ऍब्झॉर्ब करून ठेवल्या, ज्या प्रत्येक वेगळ्या जमातींनी वगैरे त्या सगळ्या सोडून टाकल्या, तर तेच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आज पालघरचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे, आज ते कशा प्रकारे सेलिब्रेट करतात, साजरे करतात आदिवासी दिवस। तर चला मी तुम्हाला दाखवतो, बस एवढंच बोलतो। मित्रांनो, आता आपण आलेले आहे तिकडे रॅलीसाठी। तिकडे एक जय जवाहर। जय जवाहर। काय चाललंय आता? काय तुमचं आदिवासी दिवसाचे कसं प्लॅनिंग? 10-15 लोक जमा होणार इथे। एवढे येतात? हा, दरवर्षी येतात। तर कधी येतील ते? आता येईल, आता 2:30 वाजता। अरे नाही, हात धर सकाळी मले हुगेस, हात धर सकाळी मले हुगेस। कंपन्या वगैरे नव्हत्या, फक्त शेती किंवा साडी विकणे किंवा दारू विकणे ही आमची पहिली जुनी परंपरा होती। म्हणजे कसं सर्व गरीब होत, आता ह्या गाड्या आता पहिले बैलगाड्याने फिरायचे, आता काय सर्वांच्या मुलांच्या गाड्या। हा, तर तुमचं आज कसं काय सेलिब्रेट होईल तुमचा कार्यक्रम आहे का तुम्ही? म्हणजे आपण 4 रस्त्यावर आपली आता रॅली नाही का? 4 रस्त्यावर पुढे तहसील ऑफिस पर्यंत आपण रॅली नाही, पुढे आपला स्टॅच्यू आपला भगवान बिरसा मुंडांचा, त्याच्या मागे सगळे आपले रॅली निघणार। रॅली कशी डीजे वगैरे वगैरे सगळे जेवढे आदिवासीमध्ये जेवढ्या कला आहे तेवढ्या सगळ्या सादर करत सगळ्या कला सादर तुम्ही दाखवता करत पुढे जाणार। ओके ओके, ठीक आहे, चालेल चालेल। काय आम्ही इकडे आता वेशभूषामध्ये लोक कसं आता महाराष्ट्रात भरपूर जमाती झाल्या, बरोबर? भरपूर जमात्यांनी त्यांचे परंपरा सोडल्या, त्यांची ज्या रूढी होत्या त्यांची जी सिस्टम सगळी सोडली। म्हणजे एकच समाज आहे आपला आदिवासी समाज, त्यांनी आपली सगळी समाज आपली परंपरा जोपासली आहे। पोहोचलेत बागमतीला, तर ती रॅली आता येत आहे आपल्या 4 रस्त्यावरून। तर सगळी पब्लिक तुम्ही बघू शकता, आपली सगळी पब्लिक वेटिंग करत आहे इथे बागमतीला केव्हा पोहोचतील। काय मस्के, कसा दिवस? जय आदिवासी। आता इकडे या रॅलीमध्ये पालघरच्या मागे ना पूर्ण सफाईची माणसं आली आहेत, भिवंडीची माणसं आली आहेत, म्हणजे लांबून लांबून खेड्यातून माणसं पालघरला येत आहेत, पालघर जिल्हा घोषित झालाय म्हणून। तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता हाच सेलिब्रेशन आपलं पुढच्या वर्षी त्यांच्या पण एरियामध्ये व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, आणि कशी जागृती होईल, कसं तुम्ही सांगू शकता? भूमिसेना आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून ज्या कालुराम काकाने ज्या ठिकाणी आदिवासी समाजाला एकत्र केलं, त्या आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचाराला त्यांनी वाचा फोडली आणि पालघर जिल्हा घोषित झाल्याच्या आधारित भूमिसेना आदिवासी समाज हा पूर्ण सक्रिय होता आणि त्याच्या आधारीमध्ये हा आदिवासी घोषित झाला। आणि आदिवासी घोषित झाल्यानंतर इथे दराखऱ्यामध्ये राहणारा आदिवासी
की आदिवासीची संस्कृती इथे टिकल्या पाहिजे. बरोबर म्हणून हा पालघर जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी आपण शहरामध्ये आपण करतोय. बरोबर. या लोकांना दिसल्या पाहिजे का आदिवासी संस्कृती कशी. नाही माझं काय म्हणणं आहे, आता आदिवासी संस्कृती इकडे दिसते आपल्याला, बरोबर. आता तुम्ही एक दिवस येतात इथे, बरोबर. हा खेड्यापाड्यातून सगळे लोक येतात, सफाईतून येतात, भिवंडीतून येतात, खेड्यावरून माणसं इथे येतात. पण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही असंच ही संस्कृती त्यांच्या गावात स्प्रेड कशी होईल, मग त्यासाठी तुम्ही आता पुढच्या वर्षी काय याच आधारित आम्ही ज्या गावामध्ये काही लोक याच्यामध्ये सामील होत नाही त्या गावामध्ये भूमिसेन आदिवासीचे एकता परिषदेचे कार्यकर्ते पोहोचतात आणि त्यांना समजावून सांगतात का या आपली समाजाची संस्कृती ही टिकल्या पाहिजे. बरोबर. उद्या जर आपण समाज टिकला नाही तर होणारा अन्याय अत्याचार आपण डोळ्यासमोर बघतोय. बरोबर. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यावर हा निष्कृत दर्जाचं जेवण दिलं जातं. ही संस्कृती, या संस्कृतीच्या आधारित पेसा कायदा रद्द करा. इतर लोक जे म्हणतात पेसा कायदाची तातडीने भरती झाल्या पाहिजे अशी या भूमिसेन आदिवासी एकता परिषदेची ही मागणी आहे. आणि आदिवासी संस्कृती ही टिकल्या पाहिजे, ही परंपरा आहे. म्हणून ही वेशभूषातून येण्याचं कारण कोणत्या जमातीने आणि कोणत्या जातीने आजपर्यंत जी आपली पहिल्याची रूढी परंपरा होती, बरोबर, ती कोणीही जपली नाही अजूनपर्यंत. बरोबर. ती फक्त आदिवासी समाजाने जपली आणि ती फक्त तुम्ही 9 ऑगस्टला दाखवताय. इट्स ओके, पण हेच अजून स्प्रेड करण्यासाठी तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये तरुण पिढीला याच्यामध्ये हे शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी, कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असे त्या विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यासाठी आम्ही शिबिर लावलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही ज्या मिटिंगी होतात त्या मिटिंगच्या आधारे त्यांना आम्ही गाईडलाईन करतो का संस्कृती टिकवा तर आपण आदिवासी समाज पुढे टिकेल. संस्कृती नष्ट झाली आपण. आणि ही जनजागृती अजून भरपूर स्प्रेड करण्यासाठी तुम्ही हे कार्य करतायत, त्याच्यामुळे खरंच धन्यवाद. आणि असंच आपला समाज माझं परशुराम सावरे. परशुराम सावरे. ओके. तर या समाजामध्ये जवळजवळ 1997 पासून आपण या सक्रिय झाल्यात. काकाच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय आणि ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी आम्ही पोहोचतोय. मग जव्हार असो, विक्रमगड असो, या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय झालेला, वीजबंद झालेले त्या ठिकाणी आम्ही किचनमध्ये जाऊन तिथे पाहणी केली. निष्कृत दर्जाचं भाजीपाला तिथून आढळण्याला आलं. म्हणजे जे शेतामध्ये आपण पिकवतो ते आपण फेकून देतो. थर्ड क्लास क्वालिटीचं त्या ठिकाणी भाजीपाला आम्हाला दिसतो. महाराष्ट्रात पिकवणारे आपल्या समाजात जास्त माणसं आहे, आपल्या समाजात जास्त बरोबर. तेच आपल्या पुराणा नाही मिळणार, कुठेतरी काहीतरी आपले कटुताईक माइंड मध्ये असते. ज्या भागामध्ये जव्हार असो, विक्रमगड असो, वाडा असो, पालघर असो, सगळ्या भागामधून आदिवासी समाज हा बऱ्यापैकी व्यवसायामध्ये उतरलेला आहे. त्यांच्या भाज्या घ्या ना, त्यांच्या भाज्या ताज्या असतात, त्या भाज्या घ्या. तुम्ही 8-10 दिवसाच्या भाज्या, सडलेल्या भाज्या तुम्ही याच्या वाशीवरून आणता आणि त्या आमच्या विद्यार्थ्यांना खायला घालता. याच्यावर आपला आक्रोश आहे आणि हे बंद झाल्या पाहिजे. हे बंद होईल आणि लवकरात लवकर असंच युट्यूबवरून ना ते ज्या गोष्टी घडल्यात, ज्या तुमच्या डोळ्यासमोर ज्या आपल्या ते ब्लॅकच्या गोष्टी घडल्यात, आहाराच्या बोला किंवा परत जनजागृतीच्या बोला, जे तुम्ही करतायत पण ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही मिळत, तर त्या पोहोचवण्यासाठीच आम्ही कार्य करतोय. नक्की. कसं आता ते तुम्हाला माहिती आहे, लोकांना तुम्ही ओळखतात, त्या लोकांपर्यंत आदिवासी पोराची बोली हरवीस ना तर पाहू वाजवस ऐकाय उमेश. आदिवासी पोराची बोली हरवीस ना तर पाहू वाजवस ऐकाय उमेश. हाताला घेस काही पायाला घेस, हाताला घेस काही पायाला घेस. आदिवासी पोराची बोली हरवीस ना तर पाहू वाजवस ऐकाय उमेश. आदिवासी पोराची बोली हरवीस ना तर पाहू वाजवस ऐकाय उमेश. जोहार. आता आपण चालले आहेत घरी, चालले आहेत.
तर जे आपला जे शूट वगैरे होते सगळं कम्प्लीट झालं. तुम्हाला जे स्टार्टिंगला जे वादा केला ते सगळं मी केलं माझ्या परीने. जर काय चुका झाल्या तर माफी. आणि भरभरून शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट टाका. जय आदिवासी.